नमस्कार मित्रांनो, सर्व डाळिंब बागायतदारांना माझा नमस्कार। आज परत डाळिंब प्लॉटमध्ये तुमच्यासोबत जोडण्याचं कारण एवढंच की आता शेवटच्या टप्प्याकडे आपण वाटचाल करत असताना डाळिंबाच्या फुगवणीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। डाळिंबामध्ये परत एक सगळ्यात मोठी समस्या आमच्या भागात भेडसावत आहे, ते म्हणजे या पद्धतीची अशी फळं झाडावरच टोकारले चालले। नेमकं कोणता पक्षी कोणता प्राणी आहे, काय नेमकं आहे हे काही अजून लक्षात यायला तयार होईना। एखाद्या वेळेस असं वाटतं वटवाघुळीचं प्रमाण असू शकतं, कारण दिवसा तर काही दिसत नाही, रात्रीच्याला हा प्रकार व्हायला। त्यामुळं त्या दृष्टिकोनातूनही आमची हे चालू आहे। पण आता सध्या या दिवसामध्ये आपण फुगवणीकडे लक्ष दिलं पाहिजे। त्याचबरोबर जिथं अति पाऊस आहे, जिथं अति ऊन आहे, त्या ठिकाणी मुळ्या चोकअप होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं बागावर रोग येतो। हे असे झाडंसुद्धा माझे तुटायलेत वजेनी। त्यामुळं थोडं लक्ष देऊन मुळ्या चालू राहण्यासाठी आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊ शकता। त्यामध्ये मायक्रो चार्जर असेल, ह्युमिक ॲसिडसुद्धा कोणी वापरतं। ज्यांना ज्या भागामध्ये जे आहे ते टाकून सनी फळ फुगवणीसाठी वेगवेगळ्या स्लरी किंवा औषधाचा उपयोग करता। माझ्याकडे मी सॉईल चार्जरचा उपयोग घेत आहे। त्याचबरोबर एक धमक म्हणून एक प्रॉडक्ट आलेला आहे, तोही लिक्विडमध्ये चांगली एक अँड आहे, 5 लिटरची एक करी। त्या पद्धतीनं त्याचाही उपयोग घेतल्याने मला त्याचा फायदा जाणवलेला आहे। सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी आता काटेकोरपणे बागेत शेवटच्या टप्प्याकडे लक्ष देत असताना केल्या पाहिजे, असं माझं मत आहे। भाव पुढचा काय असेल हे कोणाला सांगता येत नाही, पण मालाचा दर्जा आणि क्वालिटी जर चांगली असेल तर इतरांपेक्षा भाव नक्कीच आपल्याला वाढूनही मिळतो। त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न झाले पाहिजे। असे मला वाटतं।